सज्ज असेल बेस्ट ऑफ लक बोट टीम. मॅचला होते सुरुवात. एका बाजूने निनाद आहे, दुसऱ्या आमचे कल्पेशजी सज्ज आहेत, सुंदर डीजेवादन करतायत. जेव्हा जेव्हा डीजेचा उल्लेख येतो तेव्हा आवर्जून कल्पेशजी यांचं नाव येतंय. बेस्ट ऑफ लक बोट टीम. मॅच लावतोय सुरुवात. विश नेटवर्क्स आपण पाहतात, घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकतात. आपण अगदी कमी कालावधीमध्ये 10,000 सबस्क्रायबर पूर्ण करणारा 12 झाल्यात आता सांगतायत. अगदी बरोबर 12,000. विश्वाजी पाटील यांचा यूट्यूब चॅनल आपण पाहतायत. आज ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये काय ना प्रणयजी पाटील आमच्या समवेत जोडले जातील. कॅमेरामॅन आहेत हरीश. चला बेस्ट ऑफ लक. मॅच लावतोय सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज असेल अमर. एक लॉंग रनअप त्यांचा पाहायला मिळतोय. बेस्ट ऑफ लक बोट टीम. मॅच लावतोय सुरुवात. पहिल्या बॉलवर इथून प्रहार केला गेलाय. वाईट लॉंग ऑफच्या डोक्यावर नख देतोय. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. 6 डीजे. सलग 100 पार करणारे 2 संघ पाहायला मिळाले परवाच्या दिवशी आणि कालच्या दिवसामध्ये 6 षटकामध्ये. हो यावेळेस थोडसा आखोडपाचा चेंडू होता. डॉट बॉल येतोय. थोड्याशा धीम्या गतीने रिशन केलंय अमर आपण पाहतायत. एक उंच सकल बांध्याचा गोलंदाज. पहिल्या बॉलवर षटकार जरूर लगावला गेला. दीपेन आपण पाहतायत. तदनंतर दुसरा बॉल डॉट हाताळला जातोय. चांगला बॅटर रंगेल कारण दोन्ही एक मजबूत संघ आहेत एकमेकांसमोर. सफल विभागामधील नामवंत संघ आपण पाहतायत. सरतोडी विपक्ष खेळाडू 11. 2 बॉलची समाप्ती. 6 धावा स्कोर कार्डवर आहेत. काहीतरी स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा आपण पाहतात. या स्पर्धेचा सलग 4था दिवस. कंदरवन चॅम्पियन ट्रॉफी सलग उद्याच्या दिवसामध्ये ही आमंत्रित गट असेल. परवाच्या दिवसामध्ये 40+ क्रिकेट आपण पाहू शकणार आहात. 3 बॉलची समाप्ती झाली. स्कोर कार्डवर 7 धावा. निनाद एक हुन्नरी खेळाडू आपण पाहतायत. ऑलराऊंडर निनाद मार्क बॅटिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पाच बॉलची समाप्ती. 10 धाबा स्कोर कार्डवर. दीपेन स्ट्राईक. दीपेशने दमदार सुरुवात केली होती. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला. त्यानंतर अमरने चांगलं कमबॅक केलंय कारण मागच्या 4 बॉलचा विचार केला तर 4 धाबा खर्च केल्यात. हे चांगलं कमबॅक आहे.
10 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 10 धावा स्कोर बोर्डवर आहेत. शेवटचा अंतिम बॉल असेल. षटक क्रमांक सध्या पहिलं मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल समोर दीपेन. बॅटचं टो जरूर लागलंय तिथे. वाईटिश लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक रोहन आहेत. तत्वर सिंगल मिळेल. षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या 11 बिनबाद. होता नंतर अमरने चांगलं कमबॅक केलं. मागच्या 5 बॉलवर फक्त 5 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. अशा मैदानाचा विचार केला तर 100 क्रॉस झालंय 6 षटकामध्ये. कालच्या दिवसात आपण पाहिलं जयप्रकाश एडवन टीमने मात्र 100 क्रॉस केली होती. त्याच्या आधीच्या दिवशी रॉकी ग्रुप बी 94 धावा आल्या होत्या. पहिला बॉल तेज तर ऑन द स्कोर कार्ड. गंधर्वन चॅम्पियन ट्रॉफीज आपण पाहतात. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा. यावेळेस एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. मॅक्सिमम षटकार नीनाच्या बॅटमध्ये येतोय. षटकार खेळाडू आपण थांबायचा आहे. आपण या. चला मॅच बॉल येतोय. धावसंख्या अगदी आपण पाहिली तर 19 रन्स 19 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा फुल टॉस बॉलला या मैदानामध्ये थारा नाहीये. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सहर्ष स्वागत असेल. टीमची टोटल अगदी झपाटा मेगा आणि द्रुत गतीने वाढताना पाहू शकतात. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. 25 विदाउट लॉस. चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळालंय. 2 बॅटर आपण पाहतात. एका बाजूने निनाद, दुसऱ्या बाजूने दीपेन अशी जोडी. बेस वर्सेस बेसची लढाई. एका बाजूने रोहन पवार सारखा एक उत्कृष्ट गोलंदाज, त्याच्यावर मात्र चढवले जातात हल्ले. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. 4 बॉलची आतापर्यंत समाप्त झाल्या. 25 ऑन द स्कोर कार्ड. 3 इन रो. क्या बात है. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. लॉंग अगदी डोक्यावरनं खणखणी दर्जेदार षटकार.
फलंदाजी 31 विदाउट लॉस. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते. यावेळेस रॉबिन उत्तप्पा स्टाईल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न. पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांची षटक क्रमांक 2 ची होईल समाप्ती. प्रथम बॅटिंग करताना केळवा 11 आपण पाहतायत. 33 धावा बिनबाद. अमर पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. इथून मिस टाइम चौक होईल का? क्षेत्ररक्षक थोडस दूरवर राहिल्यात. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघून जाईल. सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीनं टीम जाऊन पोहोचेल. 34 रन्स 34 धावा स्कोर कार्डवर आहेत. काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. निनाद लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. तदनंतर शेवटच्या चेंडूवर अगदी 2 धावा वसूल केल्या गेल्यात. 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 34 धावा स्कोरबोर्डवर आहेत. ब्रेक थ्रू नितांत गरज असेल सरतोडे टीमला आणि पार्टनरशिप आणखी बिल्ड करावे लागेल. सुरुवात तर धमाकेदार झालाय. बॅकवर्ड केलं तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याला हुलकावणे देऊन चेंडू होईल फरार. सीमारेषा पार येतो ह्या चौकार. इथून 100 धावाही सेफ नाही आहे. त्या मैदानाचा विचार केला तर कालच्या दिवसा आपण पाहिलं फक्त एका धाव्याने पराभूत झाली होती एक टीम. इथून काय खेळले जाते तर अगदी गोलंदाज बरोबर पंचांच्या अगदी समोर डॉट बॉल येतोय. बॉल फेकून झाल्या 3 षटक क्रमांक सध्या 3रा मार्गस्थ आपण पाहतायत. अमर इथून ब्रेक थ्रू द्यावा लागेल थोडे टीम साठी. त्या पार्टनरशिप चांगले बिल्ड केली गेलंय. 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 38 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 2 पंच आपण पाहतात. किशोर पाटील महेंद्रजी भोईर दोन्ही चांगले उत्कृष्ट खेळाडू आहेत. सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतायत. 3 बॉलची समाप्त झाली टीमची. टोटल 38 रन विदाउट लॉस. या बसमाता सरळ बॅटने करण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं येतो एकदमच्या व्यासपीठाला सलामी देताना उत्तुंग षटकार 6. बॅटिंग पाहायला मिळालंय. धावसंख्या अगदी झोपाट्याने वाढली गेले. 44 धावा स्कोर कार्डवर. 44 रन्स विदाउट लॉस. हे चांगलं बॅटर रंगेल कारण समोरच्या टीम मध्ये चांगली बॅटिंग लाईन आहे. केवळ एलएम टीम कडे चांगली बॅटिंग लाईन, चांगले गोलंदाज. षटक क्रमांक सध्या 3रा मार्गस्थ आपण पाहतायत. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा अमर. हो यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव परिपूर्ण केली जाते. या सिंगलच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचले 45 धावा स्कोर कार्डवर. जबरदस्त बॅटिंग सुरुवात तर अगदी आक्रमक पाहायला मिळालाय. शेवटचा अंतिम बॉल असेल. दिप्पेने धमाधक्केदार सुरुवात केली होती. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता. तदनंतर निनादने चांगली बॅटिंग केली. शेवटचा अंतिम बॉल असेल. हो यावेळेस अप्रतिम चेंडू हाताला होता. षटक क्रमांक 3 ची योग्यरित्या समाप्ती होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या प्रथम बॅटिंग करताना केवळ 11
15ची सरासरी अद्यावत केली गेली. 45 धावा बिनबाद. सिद्धार्थ गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. 45 धावा स्कोर कार्डवर, 46 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर. यावेळी स्कोरवर टप्प्याचा चेंडू होता, अप्रतिम चेंडू हाताळला तर सिंगल, चिकी सिंगल. धावसंख्या अगदी 1 फ्लाय होईल. 47 रन ऑन द स्कोर कार्ड. ब्रेक थ्रूची गरज असेल सरतोडे टीमसाठी. सध्या चांगली बॅटिंग करत आहेत दोन फलंदाज. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेले. 47 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लावल्या गेल्यात. षटक क्रमांक सध्या 4 ला अगदी सुरुवात झालंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर समोर निनाद. हो यावेळेस गुडघ्यावर बॅलन्स ठेवून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. सध्या चांगली गोलंदाजी राहिली. सिद्धार्थ आपण पाहत आहेत. सिद्धार्थ पवार 3 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार 6. धावसंख्या अगदी सपाट्याने वाढते. 53 रन, 53 धावा स्कोर कार्डवर. निनाद काय जबरदस्त बॅटिंग केलंय. प्रतिम. यावेळेस हेलिकॉप्टर लँड केला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. संख्या अगदी जाऊन पोहोचलंय 59 आणि वैयक्तिक 47. क्या बात आहे. गोलंदाज गोलन ट्रॅकवर. हो थांबवलंय. तिसरा अर्धशतक झलकवणारा फलंदाज ठरेल का मिस्टर निनाद. 2 अर्धशतक सर्व पहिल्यात कालच्या दिवसात जितू तरे ठरला होता. हाफ सेंचुरी ठोठावणारा फलंदाज जयप्रकाश शेटवन. कालच्या दिवसात आपण पाहिले 4 षटकाची समाप्त झाली टीमची. टोटल 59 धावा बिनबाद. काय जबरदस्त सुरुवात राहिले. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा आपण पाहताय. सलग 4था दिवस या स्पर्धेचा. 15ची सरासरी अजूनपर्यंत. तो आता मात्र 1 2 3 धक्के लाखो पाठचे तुम्हाला द्यावे लागतील तर कमीत कमी धाव्यामध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण सध्या चांगली बॅटिंग लाईन सध्या आहे. केवळ 11 टीम आपण पाहिल्या तर चांगली बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहे. समोरची टीम पाहिली सरतोडी टीम ही बलाढ्य टीम आहे. चांगलं बॅटर रंगेल यात मात्र काही शंका नाही आहे. तपनला ब्रेक थ्रू द्यावा लागेल. 5वं षटक मार्गस्थ झालंय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईड करण्याचा प्रयत्न. तुषार पुढे सरसावला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकदा आणखीन ऍड केली जाईल. 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल. 61
इथून जरूर सॅक्रिफाईस केलं गेलंय कारण त्यांनाही माहिती आहे चांगली बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहे. एका बाजूने निनाद चांगली बॅटिंग करतोय. येस दिस 47 धावा नॉट आउट राहिला तर दिपेनने चांगली बॅटिंग केली आणि स्वतः इथून स्वयंचित बाद झाल्यात कारण त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईन आहे आणि शेवटच्या 11 बॉलचा खेळ शेष आहे. निनाद आपण पाहत आहेत तिसरा फलंदाज ठरेल का हाफ सेंचुरी टोटावणारा. कालच्या दिवसात जित्तू तरेने काही जबरदस्त बॅटिंग केली होती. तपन रवींद्र नवीन फलंदाज हाही आक्रमक फलंदाज गुडघ्यावर बॅलन्स ठेवून खेळण्याचा प्रयत्न सिंगल मिळायला शतकशक पुढे सरसावले जातील. सिंगलच्या मतीनं टीम जाऊन पोहोचलंय अगदी 62 रन्स 62 धावा स्कोर कार्डवर निनाद 47 रन ऑन द स्कोर कार्ड नॉट आउट आपण पाहत आहेत. जबरदस्त बॅटिंग केलंय तब्बल 6 षटकार 1 चौकार. इथून स्टायलिश हाफ सेंचुरी पूर्ण करताना मिस्टर निनाद क्या बात आहे. तिसरा फलंदाज ठरलाय या स्पर्धेचा हाफ सेंचुरी ठोठावणारा. निनाद बॅट दाखवायची आहे. गेल्यात टीमची टोटल पाहिली तर 68 68 धावा 68 धावा. जबरदस्त बॅटिंग राहिलंय. चांगला बॅटर रंगेल यात मात्र काही शंका नाही आहेत कारण दोन्ही संघ आपण पाहिले तर तुल्यबल संघ आहेत. एका बाजूने एक कुर्ला सरतोडे टीम दुसऱ्या बाजूने केळबा 11 टीम आपण पाहत आहेत. जबरदस्त बॅटिंग 68 रन्स ऑन द स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट. किती 311चा स्ट्राईक रेट पाहायला मिळालाय. अगदी विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळालाय. तब्बल 7 षटकार 1 चौकार त्यांच्या या इनिंगचा विचार केला तर हो यावेळेस पंच आमदाशाने वलटायत. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. या सिंगलच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचेल 69 69 धावा स्कोर कार्डवर. जबरदस्त बॅटिंग राहिलंय. आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. फक्त जर पंचांना बाउंड्री सेव्ह केली की नाही ते चेक करू शकतायत कारण सिंगल कॅमेरा आपण त्यानुसार ही स्पर्धा कव्हरेज करतोय. इनसाइड आउटचा फटका पाहायला मला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल तर मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांशी टीम जाऊन पोहोचेल अगदी 71 71 धावा. जबरदस्त बॅटिंग राहिलंय. चिकाटी प्लेअर निनाद आपण पाहताय. अप्रतिम बॅटिंग त्यांची राहिलंय. गोलंदाज पुन्हा त्या गोलंदाज ट्रॅकवर तपन. यावेळेस वाईट नाही एकंदरीत पंच दर्शवत आहेत. अजूनही 1 बॉलचा खेळ शेष आहे. शेवटचा अंतिम बॉल असेल. धावसंख्येचा विचार केला तर 71 71 धावा स्कोर कार्डवर. शेवटच्या बॉलवर इथून एखादा विकेट्स की चौकार षटकार पाहायला मिळेल निनादच्या बॅटमधून. धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये काही झंझावत पाहायला मिळाली. निनाद ऑन फायर. दिपेनने सुरुवात तर दमदार केली होती. तदनंतर थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. तदनंतर निनादने जबाबदारी घेतली. चांगली बॅटिंग केली. शेवटच्या बॉलवर इथून चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं षटकार. केली जेहनमान वाडीव टीमने. त्याच्या आधीच्या दिवशी आपण पाहिलं तर रॉकी ग्रुप बी टीम पुढे येताना तदनंतर पहिल्या दिवशी
लवकर टीमने काही जबरदस्त कामगिरी केलंय. टॉप सिक्सचे 3 संघ जरूर पाहायला मिळालेत. इथून विकेट मिळेल का नाही आहे. रवींद्र बाबर तिथे होते विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. सिंगल मिळेल. सूर्यनारायण मदतीला आलाय. सिंगलच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचेल 78. 78 धाबा स्कोर कार्डवर. शेवटचे 5 बॉल असतील. शेवटचे 5 बॉल, 5 मध्ये 2 ते 3 हवाई सफर. डगआउट बंद तर अपेक्षा असेल, परंतु गोलंदाजी करणारी टीम म्हणत असेल निनादची विकेट खूप महत्वाची असेल. शेवटचे 5 बॉल, अंतिम 5 चेंडूचा काही शेष. निनाद ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चांगली ॲक्युरेट फेकी पाहायला मिळालंय. या सिंगलच्या अगदी मदतीनं टीम जाऊन पोहोचेल 79. 79 धावा स्कोर कार्डवर. धावा तर सध्या थांबवल्या गेल्यात, परंतु अजूनही 4 बॉलचा काही शेष आहे. 4 मध्ये 2ची आता अपेक्षा असेल. हो बॅटची जरूर लागले. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू निघून जाईल. डिक्लर झोन मध्ये सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोहोचले 80 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 80 धावा स्कोर बोर्डवर आहेत. शेवटचं स्लॉगवरचं षटक सध्या चांगल्या रीतीने हाताळलं गेलंय, कारण 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. शेवटचे 3 बॉल. निनाद कशा प्रकारची बॅटिंग करेल. सध्या 80 रन्स. यावेळेस आता हुक मध्ये कन्वर्ट केलाय. चेंडू निघून जाईल. डीप बॅकवर्ड केलच्या डोक्यावरनं षटकार. 6 डिझ. शेवटचे 2 बॉल आहेत. 86. 86 धावा. हो यावेळेस कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. थोडंसं शफल झाले होते, परंतु गोलंदाजने ट्रॅकल केलंय. शेवटचा अंतिम बॉल असेल. 86. 90तून क्रॉस केली जाईल का, 90 पार केली जाईल का. शेवटचा अंतिम बॉल. 86 धावा स्कोर कार्डवर. हो यावेळेस सुंदर प्रतिम चेंडू हाताळला होता आणि चेंडू अगदी बाईचे संकेत. एक धाव मिळेल. 6 षटकांची योग्यरित्या समाप्त झालंय. प्रथम बॅटिंग करताना केवळ 11 टीम आपण पाहतायत. 87 आणि 88चं टार्गेट असेल विजयासाठी.
सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरमध्ये. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहेत. आज सलग चौथा दिवस या स्पर्धेचा. तुषार आणि रवींद्रशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 88 रनचं टार्गेट असेल. दोन्ही हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. तुषार अर्थातच तुका आणि दुसऱ्या बाजूने रवी बाबर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोल्डन ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. रवींद्र गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. सिंगल मिळेल. वाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात. पहिल्या इनिंगचा विचार केला तर षटकारांनी सुरुवात झाली होती. इथून अवांतर धाब्याने सुरुवात झाली. 22च्या स्वरूपात वाईटच्या स्वरूपात 2 धाबा ऍड केल्या जात आहेत. श्रीगणेशा होतोय. एका बाजूने रवी बाबर आपण पाहतायत पोलीस सेवेमध्ये कार्यरत. दुसऱ्या बाजूने रवींद्र हा गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर 88चं टार्गेट पाठलाग होतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल नाहीये. पंच दर्शवतायत. थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला आणि सक्सेसफुल जरूर ठरला गेलाय. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलची समाप्ती झाली. 2 धाबा स्कोर कार्डवर. तब्बल 15ची सरासरी आसपास तुम्हाला अद्यावत करावे लागेल, कारण 88चा टार्गेट आहे. इथून पहिल्या विकेटचं पतन होईल का? सुंदर सेल टिपला गेलाय. रवींद्र बाबर बॅक टू द पॅव्हलियन गॉन. फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस बॉल आहे. इथून चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण पंचांना जर कारण एका कॅमेऱ्यानं आपल्याला इथे कव्हर होत नाहीये. नो बॉल आहे की नाही, डिलिव्हर झालाय की नाही समजत नाहीये. जो काही ऑनफिल्ड पंच असेल तोच निर्णय असेल. फक्त डाऊटफुल सेल टिपलाय की नाही, लाईनवर आहे का बाय, त्यासाठी आपण युट्यूब लाईव्हची व्यवस्था पाहू शकतात. सिंगल कॅमेराने हा प्रत्येक गोष्टी कव्हर होत नसतात. जो काही अनफिल्ड डिसिजन आपण देतील तोच योग्य असेल, लक्षात ठेवा. चला इथे फलंदाज आपण पाहतोय तर
चला नो बॉल आहे काही तर पंचांना जर डाऊटफुट वाटला तर पंच इथे रिव्ह्यू घेऊ शकतात. लक्षात ठेवा कारण एका कॅमेऱ्याने प्रत्येक गोष्टी कव्हर होणार नाही आहे, परंतु कुणाचंही नुकसान होणार नाही याची दक्षता आपण घेतोय कारण आपल्याच विभागातली स्पर्धा आपलेच संघ आहेत. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. टेन्शन घेऊ नको, तुझं नाव दिलं म्हणून फायदा झाला बघ. चला फ्री हिटचा बॉल असेल तुषार तुका. यावेळेस तुषारच्या बॅट मधनं एक दर्जेदार क्लासिकल षटकार 6. डीजे सीमा रेषा पार चौकार 4. डीजे पिच आहे. हो हो सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल येतोय. आता शेवटचा अंतिम चेंडू असेल. रवींद्र आपण पाहत आहेत गोलंदाज ट्रॅक वर समोर हार्ड हिटर बॅटर तुषार तुका. जबरदस्त विस्फोटक सुरुवात पाहायला मिळालंय. शेवटचा अंतिम बॉल असेल. धावसंख्या 15, लॉस ऑफ 1 विकेट्स. पुन्हा एकदा इथून फटका फसला गेलाय की काय. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. बडी मछली जाल में फसते हुए पहिल्या विकेटचं लाईफ वतन. 15 धावा 2 गडी. एटीटचा पाठलाग करतायत. 2 ते 3 ओव्हर तुषार जर असता तर आणखीन वेगळा निकाल आला असता, पण तो जर त्याला थरा नाहीये. सिद्धार्थ पवारकडे क्षमता आहे. हार्ड हिटर बॅटर आपण पाहत आहात. षटकाची झाली समाप्ती. 15 धावा स्कोर कार्डवर. तब्बल 2 गडी बाद. यश गोलंदाज ट्रॅक वर सज्ज होतोय. षटक क्रमांक अगदी 2 ला सुरुवात होईल. प्राप्त केले गेलेत. चांगलं बॅटर रन गेल्यात मात्र काही शंका नाहीये. नेक्स्ट मॅच असेल त्यानंतर दंडाकडे विपक्ष दातिवरे टीम. त्यानंतर 2 डमी टीम आहेत. जरी कुणाला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण येऊ शकतायत. 2 टीमला आणखीन संधी आहे. गोलंदाज ट्रॅक वर यश सज्ज होतोय. समोर कौतुकला एक जीवनदान जरूर मिळालंय. कौतुकच्या बॅट मधनं इनसाइड आउटचा फटका. चेंडू निघून जाईल अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. फ्लॅट षटकार 6.
हा धावांशी टीम जाऊन पोहोचेल 21-21 या अंकावर. 21 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. रवींद्र तिथे होते, चांगलं क्षेत्ररक्षण झाले. तत्वर सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचते 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा स्कोरबोर्डवर आहेत आणि 2 तब्बल गडी बाद झाल्यात. षटक क्रमांक सध्या दुसरा आपण पाहतायत. जबरदस्त बॅटर या दोन संघामध्ये पाहू शकतात. सफाया विभागामधील हे दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर. इथून व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतायत किशोरजी पाटील. पंचांच्या भूमिकेमध्ये सलग चौथा दिवस. तदनंतर महेंद्रजी भोईर आपण पाहतायत. हे दोन्ही पंच आपण पाहिले तर 40+ चांगले हाताळतात. आपल्या रेग्युलर टीम मध्ये चांगली कामगिरी त्यांच्यामध्ये मात्र जरूर राहिले. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू पंच दर्शवतील. एकदा तर परिपूर्ण झालंय. 1+1 2 धावा असतील. बाहेर असेल तर आपण धावून घेऊ शकतात. जर डिक्लेअर झोन मध्ये मागचा एरिया पाहिला तर तिथे सिंगल असेल. 1+1 2 धावा ऍड केल्या जातात. 24 रन्स 24 धावा स्कोर कार्डवर. 25 धावा स्कोर कार्डवर. आमच्या आयोगची टीम आहे. फक्त मॅच असेल तेव्हा येत आहे, तर मॅच संपली का परत घरी जात आहे. डॉट बॉल येतोय. यश सध्या चांगली गोलंदाजी याची राहिलंय. जरी वाईट बॉल आले तरी पहिल्या बॉलवर षटकाराला होता, त्यानंतर कमबॅक करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर समोर. कौतुक. हो हो हो, आडवा बॅटने करण्याचा प्रयत्न. आताच्या क्रिकेटचा आपण पाहिलं तर आडवा बॅटने जास्तीत जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. ऑफ साईडला खेळू शकतात तुम्ही, स्क्वेअर कटही करू शकताय, समोरच्या बाजूने 20 मध्येही खेळू शकतात. इथून बॅटची जरूर लागली होती. कौतुकला आज मात्र नशीब बलवत राहायचं म्हणावं लागेल, कारण हे दुसरं जीवनदान आहे. कारण पहिला आधीचा बॉल होता, नो बॉल आला. तदनंतर आताही मात्र बॅटची जरूर लागली होती. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 25 सिद्धार्थ पवारने मात्र बॅटची मागणी केलंय. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं, निनादने बॅट चेंज केली आणि त्यानंतर धुबादार बॅटिंग केली होती. आज मात्र कौतुक नॉट आउट राहील की काय. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाची अगदी समाप्ती केली. 25 2 गडी बाद.
बॅटिंग गोलंदाजी राहिले रवींद्रचं कौतुक करावं लागेल. थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता रवींद्रच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. थोडस प्रेशर जरूर असेल कारण 25 धावा स्कोर कार्डवर षटक क्रमांक सध्या तिसरं मार्गस्थ आपण पाहतायत. हो अप्रतिम चेंडू आता मात्र पूर्णपणे पीट केला गेलाय. हा बी झालाय गोलंदाज. समोर सिद्धार्थ आपण पाहतायत. लगातारचे 4 बॉल आणि डॉट आल्यात. मागच्या 7 बॉलचा विचार केला तर 8 बॉलचा विचार केला तर एकही धाव आली नाहीये. डॉट 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 इथून 6-6 4-4 करावं लागेल कारण 88चं टार्गेट आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. हलक्यातने तिथे एक सिंगल करण्याचा प्रयत्न केलाय. जो प्रेशर होता तो प्रेशर रिलीफ करण्याचा प्रयत्न केला परंतु सिंगल प्रेशर रिलीफ होणार नाहीये कारण थोडसा धावसंख्या अगदी धीम्या गतीने वाटचाल करत आहे. 26 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा. हो कौतुकला मात्र सूर गवसत नाही. कौतुकला जीवनदान मिळत परंतु त्यांच्या बॅटमधनं धावा येत नाहीयेत. षटकाची झाली समाप्ती. काही जबरदस्त षटक हाताला गेलंय. रवींद्रचं कौतुक करावं लागेल. फक्त अवघी एक धाव खर्च केलाय. चला मध्ये पाण्याची व्यवस्था करा. सुप्पीस धावा स्कोर कार्डवर आहेत. एकंदरीत आपण पाहू शकता 26 रन अजून येणारे बॉल आहेत. 18 आणि 18 मध्ये अगदी बनवायचे आहेत. तब्बल 26 धावा म्हणजे एकंदरीत 18 बॉल 62 ची आवश्यकता असेल. 62 रन इथून संपवायचे आहेत म्हणजे तब्बल 22 ची सरासरी अद्यावत करावं लागेल. मॅच चालू झाली तेव्हा 15 ची सरासरी जरी अद्यावत केला असते तर हा मॅच सहज जिंकू शकला असते. ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज आलाय. यश पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. षटक क्रमांक 4 या ओव्हर मध्ये आता इथून 2 ते 3 हवाई सफर कारण 22 ची सरासरी आहे. सिद्धार्थ पवारवर जबाबदारी आहे. हेलिकॉप्टर लँड केलं गेलंय अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा. काही जबरदस्त डिझेमधन करतायत. धावसंख्या अगदी 6 फ्लाय होत आहे. 32 रन 32. अजून आणखीन 2 षटकार 3 षटकार एका ओव्हर मध्ये जरूरत असेल कारण 22 धावा प्रति ओव्हर बनवायच्या होत्या. सिद्धार्थला लाईव्ह मध्ये येणं गरजेचं आहे आणि काय जबरदस्त पुलचा फटका. सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 षटकार.
बॅक 2 षटकार. आता मॅच मध्ये रंगतदार स्थिती पाहायला मिळेल, कारण सिद्धार्थ थोडासा स्ट्रगल करत होता. मागच्या ओव्हरचा विचार केला तर 4 डॉट बॉल आले, त्यानंतर 5व्या बॉलवर सिंगल, त्यानंतर डगआउट मध्ये थोडंसं निराश झाले होते. त्यानंतर आता मात्र थोडंसं आनंदाचं वातावरण आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि हा ना करताना 2 धाबा ती वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. 3 बॉल मध्ये जर विचार केला तर 14 धावा जरूर खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज यश आपण पाहत आहेत. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 40 रन्स, 40 धावा स्कोर कार्डवर आहेत. 40 धावा स्कोर कार्डवर षटक क्रमांक सध्या 4थं मार्गस्थ आपण पाहतात. यशवर हल्ले चढवले जात आहेत. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार 6 धावा. काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. सिद्धार्थ ऑन फायर डिस. रवींद्रच्या विरोधामध्ये थोडासा स्ट्रगल करत होता आज सिद्धार्थ, परंतु यशवर मात्र अगदी हल्ले चढवले जात आहेत. 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आल्यात. या ओव्हरचा विचार केला तर म्हणजे धावा आतापर्यंत खर्च केल्यात 20. 4 बॉल. जबरदस्त बॅटिंग राहिलंय. 46 ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज गोलने ट्रॅकवर. इथून यशला यश संपादन करावं लागेल. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, चेंडू होईल फरार. मिड विकेटच्या डोक्यावरनं हाय तो या ओव्हर मधला 4था षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल 52 रन्स. शेवटचा अंतिम बॉल असेल. धावसंख्या आतापर्यंत 26 खर्च केलंय 5 बॉल मध्ये. शेवटचा अंतिम बॉल. हो 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 हो, सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू. चांगली फलंदाजी केलंय, परंतु थोडा आणखीन एक षटकार त्यांना डगआउट मध्ये हवा होता. परंतु ही विकेट खूप महत्वाची आहे. इथून विकेट सेव्ह करणं गरजेचं होतं आणि ती केलंय, कारण धावा येतात या मैदानाचा विचार केला तर, परंतु विकेट महत्वाची आहे. झालंय षटकाची समाप्ती. 4 षटकाची अगदी समाप्ती केली. धावसंख्या 52 रन्स, 52 धावा. आता या एक छोटीशी धून. इथून सिद्धार्थ पवार आपण पाहतायत. एक ट्रम्प कार्ड फलंदाज, संकटमोचक क्रायसिस मॅन या टीमचा. परंतु कौतुक, आज त्याचं नशीब बलवत्तर आहे. धावा त्यांच्या बॅटमधनं आल्या नाही आहेत, परंतु त्यांना जीवनदान चांगल्या प्रकारे मिळत आहे. नयन नयन रम्य गोलंदाजी करावी लागेल, कारण 12 बॉल मध्ये 36 ची आवश्यकता असेल. नेक्स्ट मॅच इथे टीम उपस्थित झालंय. एडबन टीम आपलं सहर्ष स्वागत असेल. दुसऱ्या बाजूने कांदरबन टीम असेल. त्यानंतर तंटाखडी विपक्ष दातिवरे 11. रवींद्र बाबर मात्र पाहायला मिळतात पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये. काहीतरी अगदी मेसेज गेला असेल, कारण 12 बॉल मध्ये 36 आणि दोन्ही टीम साठी हा सामना खूप महत्वाचा. 12 बॉल 36 ची आवश्यकता. कौतुकला मग सिंगल आडून स्ट्राईक रोटेट करायचे आहे, कारण सिद्धार्थ पवार चांगली बॅटिंग करतोय. 12 बॉल 36 ची आवश्यकता. गोलंदाज मार्कवर नयन, लेफ्ट हँड गोलंदाज, त्याच्या विरोधात मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. इथून इथून कौतुकचं कौतुक करावं लागेल. आज मात्र कौतुक आउट होत नाही आहे. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 53 रन. 22 संकेत पंच दर्शवत आहेत. कौतुकला एकच जबाबदारी होती, स्ट्राईकला फक्त सिद्धार्थला आणायचं होतं आणि ते काम सध्या झालंय.
तसा 11 बॉल 35 ची आवश्यकता असेल. सिद्धार्थने मागच्या ओव्हरमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली, त्याच्या आधीच्या ओव्हरमध्ये स्ट्रगल केला होता. फुलटॉस बॉल आणि सिद्धार्थ असा बॉल सोडणार नाहीये. मैदानचा विचार केला तर फुलटॉस बॉल कुठलाच खेळाडू सोडणार नाहीये. षटकार 6. असेल या क्रीडानगरीमध्ये यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहतायत. काही जबरदस्त मॅच रंगलाय. पहिला सामना आपण पाहतायत. बॉल आहेत आता 10, बनवायच्या 29 धावा. 10 गेंदे 29 रनों की जरूरत. सिद्धार्थ पवारची विकेट खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. 10 बॉल 29 ची आवश्यकता. हो 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 सिद्धार्थ थांबणार नाहीये. या सिद्धार्थवर थोडस नाराजीचं सूर होतं जेव्हा तिसरं षटक हाताळलं गेलं होतं तेव्हा, कारण 4 लगातारचे डॉट बॉल आले होते. 5व्या बॉलवर सिंगल आली होती, पण तो त्याच सिद्धार्थनं दाखवलंय. जबरदस्त बॅटिंग राहिलंय एकंदरीत. सिद्धार्थ पवार ज्याप्रमाणे इनिंग केली होती निनादने, तशाच प्रकारची इनिंग साकारली जात आहे. तर 23 धावांची आवश्यकता असेल. 9 बॉलचा खेळ शेष आहे. 13 बॉल 39 झंझावत राहिलंय. 300च्या स्ट्राईक रेटने सध्या बॅटिंग करतोय सिद्धार्थ पवार. 6 षटकार त्यांच्या या इनिंग मध्ये राहिल्यात. जबरदस्त बॅटिंग राहिलंय. इथून मॅच फिनिश करून देईल का सिद्धार्थ? गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. जरूर प्रयत्न चांगला केला होता. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांशी टीम जाऊन पोहोचतोय. किती झाल्या? 67 ऑन द स्कोर कार्ड. 22 ची आवश्यकता. 8 बॉल आहेत. 21 माफ करा 21. 88 चं टार्गेट. 8 बॉल 21 ची आवश्यकता. चला ॲडव्हान टीम आला असतील तर इथे या. आपला फॉर्म फिलअप करून द्यायचा आहे. मृदुल पटेल उपस्थित झालाय. आपण बाईक पाहतायत. मॅन ऑफ द सिरीज. सिद्धार्थ आहे तोपर्यंत या मॅच मध्ये दमखम दाखवेल सरतोडे टीम. 7 बॉल 21. सिद्धार्थ सांगतोय मै हू ना. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. ऑन फायर. आता आहेत बॉल 6 आणि बनवायचे आहेत 15 धावा. बॉल 15 ची आवश्यकता आहे. इथून 100 धावाही सेफ नाही आहेत. ज्या मैदानचा आपण विचार केला तर पाणी बेकार आहे रे. पाणी कुठला ना? पाणी कुठून नको आणू. हिरव्या मधला आणला. पाणी कसं साधा लागतंय. यो हिरव्या मधला ना. यो हिरव्या मधला पाणी काल आम्ही बोरचा ग्राउंड शिपायला आणलाय तो आहे. इकडे बाटल्या आहेत ना खालती त्याच्यातला पाणी घे. आज आम्हाला घसा बसला. 15 ची आवश्यकता असेल. जबरदस्त मॅच पैसा वसूल. सिद्धार्थ पवारने काही जबरदस्त बॅटिंग केलंय. पायात रचलाय कळ चढवेल का सिद्धार्थ पवार? 6 बॉल 15 ची आवश्यकता. तुषारने चांगली सुरुवात केली होती. 10 धावांचं योगदान, परंतु रवी बाबरने थोडस नाराज केलं होतं. त्यानंतर कौतुक एक षटकार कौतुकच्या बॅट मधून आला. त्यानंतर डॉट बॉलचा सिलसिला राहिला होता, परंतु एका बाजूने कौतुकी आहे जो मात्र स्ट्राईक देतोय. आणि आता 6 बॉल आहेत 15 ची आवश्यकता. ट्रॅकवर आलाय गोलंदाज जय पाटील, परंतु संघाला आपला जय प्राप्त करून देईल का? की दुसऱ्या बाजूने कौतुक केलं जाईल सिद्धार्थचं.
6 बॉल 15 ची आवश्यकता. थंडा पाणी असेल तोच ना. ते बाकीचे जो साधा पाण्याचा बाटला आहे ना तो उडवायला सांग. मिहिरला बोलव इकडे. गोलंदाज गोल्डन ट्रॅक वर जय पाटील. स्लोवर वन चेंडू. सिद्धार्थ पवार या मॅचचा हिरो आहे. इथून दोन्ही टीम साठी खूप गरजेचा आहे सिद्धार्थ पवार. मोस्ट वॉन्टेड दोन्ही टीम साठी सिद्धार्थ पवार. 5 बॉल 15 ची आवश्यकता. कौतुकला फक्त स्ट्राईक रोटेट करायचे आणि कौतुकला मात्र डॉट बॉल इथून हाताळायचे आहेत गोलंदाजाला. हो 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 इथून विकेटचं झालंय पतन. 4 बॉल 15 ची आवश्यकता. आणि रोहन पवार ही जोडी आता हार्ड हिटिंग जोडी मॅच फिनिश करेल का या रोहन पवार दुसऱ्या बाजून सिद्धार्थ पवार पावर दाखवतील का. 4 बॉल आहेत 15 ची आवश्यकता. कौतुकने सुरुवात तर चांगली केली होती. त्यानंतर डॉट 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 बॉल चा सिलसिला जारी होता. मध्यंतरी आपण पाहिलं तर सिद्धार्थ पवार ही थोडासा स्ट्रगल करत होता. त्यानंतर गिअर चेंज केला. आता 4 बॉल आहेत 15 ची आवश्यकता. रोहन पवार हाई हार्ड हिटर बॅटर. वाईट बॉल पंच दर्शवतायत. एक धाव ऍड केली जाते. आता 4 बॉल आहेत 14 ची आवश्यकता असेल. 4-14 4 बॉल 14 ची आवश्यकता असेल. 2 षटकार फक्त या मॅच मध्ये आणि इथून आणखीन 1-2 डॉट बॉल. मॅच संपला नाहीये. एखादा विकेट्स खूप महत्वाचे असेल. जय आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सिंगल मयल सिद्धार्थ पवारकडे स्ट्राईक राहील. आता सिद्धार्थ या मॅचचा हिरो ठरेल का की इथून जय पाटील आपल्या टीमला जय प्राप्त करून देईल. कारण बॉल आहेत 3 बनवायच्या 13. 47 सिद्धार्थच्या बॅट मधून आल्यात. 4था हाफ सेंचुरी ठोठावेल का सिद्धार्थ पवार. मॅच ही फिनिश करून देईल का. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 3 बॉल मध्ये 13 ची आवश्यकता. गोलंदाज गोल्डन ट्रॅक वर समोर सिद्धार्थ पवार. हो इथे क्षेत्ररक्षक आहे त्याला हेलकानी देऊन चेंडू झालाय फरार. आणि आपल्या वैयक्तिक 50 धावा कंप्लीट केल्यात. वेल प्लेड सिद्धार्थ पवार. 4था फलंदाज ठरलाय या टुर्नामेंटचा विचार केला तर. आधीच्या मॅच मध्ये निनादच्या बॅट मधनं मात्र 50 आल्या होत्या. इथूनही 50 धावा आल्यात. सिद्धार्थ पवार टिट फॉर टॅटचं उत्तर दिलं गेलंय. 2 बॉल 9 ची आवश्यकता. 2 गेंदे 9 रनों की जरूरत. क्षेत्ररक्षक होते परंतु आउटफील्डने थोडासा दगा दिलाय. 2 बॉल 9 ची आवश्यकता. आता एक मोठा हवाई सफर. इथून 1 डॉट बॉल. 2 मध्ये 9 ची आवश्यकता. पैसा वसूल मॅच. हा चेंडू खूप निर्णायक आहे. हो अजून मॅच संपली नाही. इथून चेंडू निघून झालाय सीमारेषा पार. चौकार. आता एका बॉल मध्ये 5 म्हणजे हवाई सफर. कारण कंपल्सरी चेसिंग आहे. जबरदस्त पैसा वसूल मैच। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान है, पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उडान है। एका बॉल मध्ये बनवायचे आहेत हवाई सफर आणि एक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे। जय आपल्या संघाला जय प्राप्त करून देईल का की सिद्धार्थ पवार या मॅचचा हिरो ठरेल? दोघांना हिरो बनण्याची संधी आहे। इथून 195 मॅचचा आनंद घेतायत आतापर्यंत व्ह्यूअर्स। इथून क्या बात है, सिद्धार्थ पवार काही जबरदस्त पॉवर हिटिंग बॅटिंग केलाय त्यांनी। आधी बॅट दाखवली नव्हती परंतु आता तो बॅट दाखवतोय, कारण मला 50 महत्वाचे नाही आहेत, माझ्या टीमला विजय प्राप्त करून देणं हे माझं
अद्दे कर्तव्य होतं. क्या बात आहे सिद्धार्थ पवार. या सिद्धार्थ पवारला इथून डगआउट मध्ये थोडेशा फार अपशब्द येत होते. काय बॅटिंग करतोय. जे आहे ते आहे परंतु सिद्धार्थने दाखवून दिलाय मैं भी काम नाही हो. जबरदस्त बॅटिंग.